आजच्या ताज्या बातम्या. वार शुक्रवार 2 दिवस मुसळधार पाऊस झाल्याने इतकं पाणी वाढेल जबरदस्त आहे. 3 वर्षाचा पाऊस नव्हता. 3 वर्षाचा कसूर काढलेला आहे या पावसाने. ही चौथं पाणी आहे. पाण्यात कळत नाही पाण्यात पाणी आलेलं चौथं पाणी आहे. आणि मावलायचा ढव हा एकदम फुल भरलेला आहे. फुलावनं फुल पाणी चाललेलं आहे जबरदस्त. नक्कीच हा पाण्याचा वेग नक्की बघा. तुम्हाला धावतो मी. देवळगावच्या तुवाड्याचं पाणी लवकर कमी होणार नाही कारण ही चौथं पाणी आहे. एवढा पाऊस कधी 3 वर्ष झाला नाही. एवढं जबरदस्त पाणी. सगळ्यांचे नाले फुल भरलेले आहेत. कुणाचंच कमी नाही. खोर झालं पिपळची वाडी वाढवणं सगळं फुल झालेलं आहे. त्यामुळे काय आता शेतकऱ्याच्या लोकांची कॉलेज जरी टाईट झाली तरी काही टेन्शन नाही. कधी लक्षात घ्या पाण्याच्या नादी कधी लागू नका. अग्नीचे पण नादी लागू नका. माणसाला वाटतं मज्जा वाटती पण पाण्यापासून सावध राहा. आता पाण्याचा वेग जादा वाढलेला आहे. थोडा कमी होता जादा वाढलेला आहे कारण मी त्याच्या समोरच उभा आहे पण थोडं साईडला आहे कारण इतका जबरदस्त पाऊस 3 वर्ष नव्हता. आता जबर झाला आहे देवळगावला. तर काय करायचं कुणाला पाणी आता काय शेती करा नाही तर काय करा कारण का जमीन सुकल्याशिवाय तर लोकांना काही करू शकत नाही कारण सगळ्या जमिनी भिजलेल्या आहेत आहे का नाही. आणि पाऊस तर मज्जा आहे आनंद बी वाटतो. पावसासारखं जीवन कुठंच नाही. कधी लक्षात घ्या पाऊस आहे तरच माणसं आहे नाही तर नाही आहे. कधी लक्षात घ्या पाणी आहे तर सगळं एन्जॉय करता येतं मोजमस्ती करता येतो. कुठं जायचं आहे तिकडं बी कुठं जावा एन्जॉय करा मोजमस्ती करा. ही पाण्याचा वेग जादा आहे. पाणी चौथं पाणी नक्की बघा. ही देवळगाव गाडा नारायणपेठ मावलायच्या समोर बंधाऱ्यासमोर उभा आहे मी. महाराष्ट्रामध्ये नक्कीच बघा. या आजच्या ताज्या बातम्या इथंच संपवतो. निलेश हरिहर देवळगाव गाडा कलाकार समोर उभा आहे नारायणपेठ. माझ्या बातम्या इथंच संपवतो. नमस्ते.